नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या विषयातील असे MCQज आपण बघणार आहोत की जे MCQज 97% 99% बोर्डामध्ये येणारच. या MCQचा चांगला जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण नक्कीच मिळणार. तर चला मित्रांनो, आपण बघूया ही कोणती MCQज आहेत जे आपल्याला येणारच आणि तुम्ही सुद्धा त्या उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसा कॉमेंट टाकायचा आहे. चला मित्रांनो, पहिलं बघूया. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार रिकामी जागा यांना मानतात. कोणाला मानतात? बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? संत नामदेव. कोणाला म्हणतात? संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानले जाते. ठीक आहे, चला आपण दुसरं बघूया. दुसरी आपली बघा आपल्या समोर आलेली आहे दुसरी MCQज. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज कोणी लिहिला? कार्ल मार्क्स, मायकल फुको, लुसी ऑफ हेबर, पॉल्टियर. मायकल फुको, एकदम बरोबर. मायकल फुको यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, तुम्हाला कल्पना आहे. चला पुढच्या आपण MCQचा सराव करूया. पुढचा MCQज आपल्या समोर आहे. पुणे येथे रिकामी जागा या संस्थेची मुख्य कचेरी आहे. कुठे आहे? सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आर्ट, नॅशनल म्युझियम, नॅशनल फिल्म अर्काईव्ह किंवा नॅशनल लायब्ररी. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो नॅशनल फिल्म अर्काईव्ह. याची मुख्य लायब्ररी जी आहे संस्थेची ती पुणे येथे आहे. ठीक आहे, तुम्ही याचं उत्तर बरोबर दिलं असेल. पुढचं आपण बघूया MCQज. पुढचा MCQज आपल्या समोर आहेत. लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या रिकामी जागा या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. कोणत्या चित्राचा समावेश आहे तुम्हाला सांगायचं आहे? नेपोलियन, मोनालिसा, हॅन्स स्लोवन की दुसरा जॉर्ज? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही सांगा. तर याचं अचूक उत्तर आहे मोनालिसा. अगदी सोपं आहे आणि तुम्ही लक्षात घेतलं असेल. या MCQचा पूर्ण सराव करा, पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतील तुम्हाला, एकही गुण जाणार नाही. पुढचा MCQज. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला. जर्मन भाषेत अनुवाद कोण केलाय? हितोपदेश या ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्स मुलर. अगदी करेक्ट आहे, फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केलेला आहे हितोपदेश या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद. पुढचं MCQज आपण बघूया. महाबळेश्वर जवळील भिलार हे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुस्तकांचे, वनस्पतीचे, आंब्याचे की किल्ल्यांचे? आपल्याला सांगायचं आहे कशाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? पुस्तकांचं. एकदम करेक्ट आहे, पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे, बरोबर. चला पुढची MCQज बघूया आपण. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले. कोणत्या शहराचं उत्खनन करताना सापडले? सांगा. ऊर. एकदम बरोबर आहे, ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडलेलं आहे. पुढचा MCQज बघूया आपण. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक रिकामी जागा हे होत. कोण आहे? तुम्ही सांगा. बघा, अलेक्झांडर कॅनिंगहम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्स मुलर. अलेक्झांडर कॅनिंगहम, अगदी बरोबर आहे. अलेक्झांडर कॅनिंगहम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. चला पुढचं बघूया MCQज. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. कोणी सुरू केले? सगळ्यात पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे, तुम्ही सांगा. जेम्स ऑगस्ट हिकी. अगदी बरोबर आहे, जेम्स ऑगस्ट हिकी यांनी ते सुरू केलेलं आहे. चला पुढचं MCQज बघूया. भारतातील रिकामी जागा या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई की कोलकाता? उत्तर काय? याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, बेंगळुरू. अगदी बरोबर. चला पुढचं आपण MCQज बघूया. प्रभाकर या वर्तमानपत्रातून रिकामी जागा यांनी समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. बघा, शतपत्रे म्हणजे प्रभाकर या वर्तमानपत्रातून रिकामी जागा यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. कोणाची झाली? बघा, ओळखा. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, बाळशास्त्री जांभेकर. अगदी बरोबर आहे, बाळशास्त्री जांभेकर यांची. चला पुढचा आपण MCQज बघूया. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे.
कोणतं माध्यम आहे? दृक माध्यम आहे, दृक श्राव्य आहे की श्राव्य आहे की स्पर्शात्मक आहे? अगदी बरोबर, दृक श्राव्य माध्यम आहे. करेक्ट. या एमसीक्यूजचा आपल्याला परफेक्टली चांगला अभ्यास करायचा आणि पूर्ण गुण घ्यायचे आहेत एमसीक्यूज मध्ये. पुढचा एमसीक्यूज, अनेक मनोरंजक खेळ व खेळण्याचे वर्णन रिकामी जागा या प्राचीन संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पंचतंत्र, कथा, सरिता, सागर, मुच्चकटिक, हितोपदेश. कोणता ग्रंथ आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे की ज्या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजक खेळ व खेळाचे वर्णन आलेले आहे. प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. अगदी बरोबर, कथा, सरिता, सागर. अगदी करेक्ट आहे, कथा, सरिता, सागर. चला नेक्स्ट बघूया आपण पुढचा एमसीक्यू. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा रिकामी जागा येथे सुरू झाली. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली? सगळ्यात आधी अगदी अचूक आहे, ग्रीस. ग्रीस येथे सुरू झाली. अगदी बरोबर. चला पुढचा एमसीक्यू बघू आपण. मथुरा शिल्पशैली रिकामी जागा याच्या काळात उदयाला आली. कोणत्या राजाच्या काळात उदयाला आलेली आहे मथुरा शिल्पशैली? अगदी अचूक आहे, कुशाण. कुशाण या राजाच्या काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आलेली आहे. चला आपण पुढचं एमसीक्यूज बघूया. कुकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू, पर्यटन तिकिटे. उत्तर सांगायचं तुम्हाला. कुकने कशाचा व्यवसाय सुरू केला? अगदी अचूक, पर्यटन तिकिटे. करेक्ट. पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे कुकने. चला पुढची एमसीक्यूज बघू आपण. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा याला म्हणतात. कोणाला म्हणतात? अगदी अचूक, बरोबर ओळखलं तुम्ही, वॉल्टेअर. वॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटल्या जाते. चला पुढचं एमसीक्यूज बघूया. कोलकाता येथील रिकामी जागा हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. कोणते आहे? जे कोलकात्याला आहे. पहिलं संग्रहालय. अगदी अचूक, भारतीय संग्रहालय. अगदी बरोबर आहे. चला पुढचं एमसीक्यूज बघूया आपण. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? जी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या त्या बाहुलीला काय म्हणतात? अगदी अचूक, बरोबर ओळखलं तुम्ही, ठकी. ठकी असं म्हणतात. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यूज बघू आपण. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे. कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर अभिलेखागार नवी दिल्ली. अगदी बरोबर, नवी दिल्ली येथे आहे. अगदी अचूक ओळखलं तुम्ही. पुढचा प्रश्न. बाबूराव पेंटर यांनी रिकामी जागा हा चित्रपट काढला. पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सह्याद्री की बाजीराव मस्तानी? अगदी अचूक ओळखलं तुम्ही, सह्याद्री. बरोबर. सह्याद्री हा चित्रपट बाबूराव पेंटर यांनी काढलेला आहे. कोणता? सह्याद्री चित्रपट काढलेला आहे बाबूराव पेंटर यांनी. अगदी बरोबर आहे. चला पुढचा एमसीक्यूज बघूया. इसवी सनाच्या 12व्या शतकात रिकामी जागा याने लिहिलेल्या राजतरंगिणी या काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. राजतरंगिणी कोण लिहिलेला आहे? बघा. बाणभट्ट, कल्लन, पतंजली की विशाखा दत्त? अगदी अचूक आहे, कल्लन. कल्लन याने लिहिलेला आहे. अगदी बरोबर. चला पुढचा एमसीक्यूज बघू. चित्रकला आणि